ती एक फिलिंग होती माझी त्यावेळेची की हां, एक आपण मी फ्लाईटमधनं बाबा बघत जायचे किंवा वेळ लागलाय. ठीक आहे, ठीक आहे, वेळ लागलाय पण झेप घेतोय आपण. 5 वर्ष लागलीत पण 5 वर्षांना आपण फ्लाईटनं जातोय. ठीक आहे, त्यामुळे वेळ लागेल पण जे जे ठरले आहे त्या सगळ्या झेपा घेतल्या जातील. ठीक आहे, त्यासाठी कुठल्याही पण फेजमधनं जायला लागू दे किंवा आणि पण काय करायला लागू दे. ठीक आहे, जे जे बोललोय जे जे म्हटलोय ठीक आहे ते सगळं पद्धतशीररित्या केलं जाईल. काय ठेवलं जाणार नाही शिल्लक. फक्त संयम ठेवा तुम्ही पण आणि मी पण. करायचं आहे आणि का करायचं आहे माहिती आहे काय? का तर जी गेली 5 वर्ष 3 महिने 5 वर्ष 4 महिने जी गोष्ट झाली नाही ना ती गोष्ट आज होणार आहे. ठीक आहे, किती 5 वर्ष 4 महिने म्हणजे 2019च्या ऑक्टोबरला झाली ती शेवट. आणि म्हणजे मी कोल्हापूर टू दिल्ली डायरेक्ट फ्लाईटनं आलो. ठीक आहे, त्यानंतर ते कोरोना वगैरे झाला. त्यानंतर फ्लाईट वगैरे बंद झाल्या. त्यानंतर मी ट्रेननं घरला गेलो. ठीक आहे, त्यामुळं आणि त्यानंतर काय आणि त्याच्या आधी पण फ्लाईट झाल्या पण माझी ह्याच्या आधीची लास्ट फ्लाईट होती ती 2019मध्ये होती. ठीक आहे, आणि आज ती परत म्हणजे 5 वर्षांनं फ्लाईट आहे आज. ठीक आहे, आणि त्यावेळी कुठली इंडिगो होती, आज एअर इंडिया आहे. आणि सांगायचं म्हणजे चांगली गोष्ट का वाटते माहिती आहे का? त्यावेळी मी फ्लाईटनं जायचो. ठीक आहे, तर त्यावेळी म्हणजे फ्लाईटमध्ये तुम्ही पण आता जी 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 पण फ्लाईटमध्ये फ्लाईटनं ट्रॅव्हल करते त्यांनी बघितलं असेल की काय काय असते ती त्यांच्याकडं टॅब वगैरे असते. ठीक आहे, टॅब वगैरे असं असते आणि त्यात पिक्चर वगैरे डाउनलोड केलेलं असते ते फ्लाईटमध्ये बघू शकतात. ठीक आहे, का तर एअरप्लेन मोड लावला की नेट वगैरे बंद असते किंवा मग ते सर्पिंग वगैरे चालू येत नाही. ठीक आहे, तर मग त्यावेळी मला वाटायचं यायला की मी कधी असं फिरायचो किंवा माझ्याकडे कधी टॅब वगैरे हे सगळं यायचं आणि मी फ्लाईटमधनं फिरायचो आणि मी कधी म्हणजे असं बघत फिरायचो. ठीक आहे, तर ॲक्च्युअल म्हणजे आज विषय तसा होणार आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे टॅब पण आहे, काय विषय नाही हो. ठीक आहे, आणि ह्यात मी मी परवाच म्हणजे एक पिक्चर आहे क्वीन, माहीत असेल तुम्हाला, एलिफंट क्वीन. ठीक आहे, तर एलिफंट क्वीन तर हा पिक्चर आहे आणि हा पिक्चर मी डाउनलोड करून ठेवला आधीच. ठीक आहे, का तर मी म्हणलो मी पण बघणार फ्लाईटमध्ये म्हणजे काय माहिती 2 तासाची फ्लाईट आहे दिल्ली टू पुणे. आणि तर मी म्हटलो की नाही आता म्हणजे वेळ मिळाला तर करायचं काय. ठीक आहे, तर मी ते करणार आहे. ठीक आहे, हे पिक्चर बघणार आहे म्हणजे अभ्यास पण करायला सोडा पण ती एक फिलिंग होती माझी त्यावेळेची की हां, एक आपण मी फ्लाईटमधनं बाबा बघत जायचे किंवा त्यावेळी मोबाईल असायचा पण मोबाईलवर डाउनलोड बिउनलोड म्हणजे असं 4K वगैरे यायचं नाही. ठीक आहे, पण आज तसं होते. ठीक आहे, म्हणजे मेन म्हणजे फ्लाईट पण होत्या वर्षांनी. ठीक आहे, इतक्या वर्षांनी आणि 4Kमध्ये पण बघतोय. ठीक आहे, आणि त्यावेळी माझं काय नव्हतं. ठीक आहे, आयपॅड नव्हतं, लॅपटॉप नव्हता, पण आज सगळं आहे. म्हणजे या 2 गोष्टी तर आहेत. सगळं म्हणजे ह्या 2 गोष्टी तर आहेत, आयपॅड आहे आणि मॅकबुक आहे. त्यामुळे एवढंच सांगेन की पोरासनी किंवा जी पण म्हणजे स्वप्न बघतात किंवा प्रयत्न करतात तर संयम ठेवा. ठीक आहे, संयम ठेवा आणि मेन म्हणजे आता हे होते मला मी असं रडायला लागते होते पण मेन म्हणजे की म्हणजे खरोखर परिस्थिती तुमची परीक्षा बघत असते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फक्त टिकून राहायला लागते तरच तुम्हाला हे असं दिवस म्हणजे फील करायचे त्यात असा विषय आहे. त्यामुळं एवढंच मला सांगायचं होतं की असा असा विषय आहे 5 वर्षांनी फ्लाईट होत्या म्हणजे एक वेळेमध्ये अशी होती की माझं मला वाटत नव्हतं की ह्याला परत फ्लाईटनं आपण फिरेल का नाही का आयुष्य असंच म्हणजे जाते. पण आज विषय झाला आहे ह्यो. ठीक आहे, म्हणजे काढले तिकीट 4-5 दिवसापूर्वी पण आज आपण जातोय. ठीक आहे, आता किती वाजल्यात 4:30 वाजल्यात आणि 10ला मी जाईल इथं का तर काहीतरी 2ला रात्री फ्लाईट 2ला नाही 4ला आहे म्हणजे चेक इन आहे ते 12 वाजता चालू होते. आणि रात्री जायचं म्हटलं तर थोडं रिस्की असते त्या आणि असं तसं इथे झोपून पण मग काय झोप लागणारच नाही. समजा आता मला 1ला जायचं आहे तर कितीला मी झोपणार आणि उठणार कितीला आणि काय फ्रेश कधी होणार आणि तिथं जाणार कधी. त्यापेक्षा रात्रीच जाणार मी 10लाच जाणार आणि तिथं जाऊन थांबणार. तिथं आपण काय अभ्यास करू शकतो फ्लाईटवर म्हणजे एअरपोर्टवर किंवा काय पिक्चर वगैरे बघू शकतो म्हणजे म्हणजे असा वेळ व्यवस्थित जाऊ शकते. तिथे मी रात्री बित्री गेलो तर सगळंच अवघड होणार. उठा सगळ्यांची बाकीच्यांची झोपमोड करा स्वतःची बी झोपमोड सगळंच. त्यामुळं फ्लाईट 4ला आहे पण आपण इथनं 10-10:30लाच जाईल म्हणजे तिथे एक 11-11:30ला जाते आणि त्यानंतर आपण एक 2-3 तास बसून त्यानंतर चेक इन वगैरे सगळं चालू होते.
त्यामुळे एवढंच सांगेन की अजून बी की पोरासनी की संयम ठेवा, ठीक आहे. म्हणजे खरोखर दिवस म्हणजे असं सोपं नसतात काय. म्हणजे हे मला बी काय माहीत नव्हतं किंवा मला बी कोणी शिकवलं नाही. मला बी हे म्हणजे ॲक्च्युअल परिस्थितीनेच शिकवलं, ठीक आहे. पण संयम ठेवा आणि गोष्टी येतात त्या परत. आणि म्हणूनच म्हणलो की हे व्हिडिओ करायला लागतोय का तर काय होतो मी आणि काय मध्ये झालो किंवा मध्ये कुठल्या फेजमधनं गेलो, ठीक आहे. म्हणजे सुरुवात माझी वरनं अशी झाली टॉपनं, पण मध्ये पूर्ण मी बॉटमला गेलो, ठीक आहे. म्हणजे पूर्ण बॉटम म्हणजे मी पण मध्ये कधी असा विचार केला नव्हता की मला एवढ्या खायल्या लेवलला जायला लागेल, ठीक आहे. तिथं गेलो, परत आता मी वर 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 चाललो आहे आणि आता परत जिथं ज्या लेवलला होतो त्याच्यात आता वर चाललो आहे परत आणि अजून आपल्याला वर 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 जायचं आहे. त्यामुळे हेच की जरी वाईट काय असलं किंवा काय निगेटिव्ह असलं तरी संयम ठेवा. जे काम आहे ते काम करत राहा, ठीक आहे. म्हणजे अडचणी फिडचणी तर असणारच आहेत आणि आत्ता पण आहेतच. पण आता कसं आपल्याकडे अनुभव आहे बाबा काय केल्यावर काय होते, काय केल्यावर काय नाही होते. त्यामुळं मी आता येणाऱ्या परिस्थितीला कसं बी हे करू शकतोय, ठीक आहे. पण ज्यांना कोण सांगाय नाही किंवा ज्यांना कोणी सांगायला वगैरे नाही त्यांना असं सांगेन की म्हणजे संयम ठेवा खरंच. आणि जरी दिवस वाईट असलं तरी मी म्हणतोय असू दे वाईट तरी पण तुम्ही जे ठरले त्याच्यावर ठाम राहा आणि ते करत राहा. हे म्हणजे हळूहळू तुम्ही जर पुढं सरकला तर माहिती जे यायचं ते किंवा तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळणारच, ठीक आहे. आणि जरी मी वाईट बीट असलं किंवा काय असलं तरी सोडू नका, ठीक आहे. आणि नुसतंच धरून बी बसू नका, ठीक आहे, की मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे. पण ती कसं पाहिजे त्यासाठी म्हणजे पद्धतशीरित्या प्रयत्न पण करा किंवा वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न बी करा. नुसतं म्हणजे जे जुन्या पद्धतीनं तुम्ही जे करताय प्रयत्न ते करू नका, तर नवीन पण करा. म्हणजे कुठल्याही तुम्ही फील्डमध्ये असू दे, तुमचा बिझनेस असू दे किंवा अभ्यास असू दे किंवा अजून काय काय बऱ्याच गोष्टी करा, ठीक आहे. म्हणजे जे तुम्हाला करायचं ते करा, पण असं ठाम राहा. खूप म्हणजे वाईट दिवसांना जायला लागते म्हणजे खरोखर तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असलं तर, ठीक आहे. आणि हे ज्यावेळी केव्हा कळते ज्यावेळी आपण काहीतरी खरोखर मोठं काहीतरी म्हणजे मोठं मी म्हणण्यापेक्षा काहीतरी असं काहीतरी करत असतोय आणि ज्याला लईच म्हणजे टेस्टिंग चालू असते तिथंच हे कळते, ठीक आहे. म्हणजे हे नॉर्मलला तर काही कळतच नाही किंवा मी UPSCच्या आधी मला पण हे कधी वाटत नव्हतं की असं असं असते किंवा असं एवढं. पण हे म्हणजे खूप म्हणजे वाईट दिवस मी हे केल्यात, ठीक आहे, म्हणजे बघितल्यात. त्यामुळंच आज ते सगळं असं भरून आल्यासारखं होतं की यायला कुठं होतो आणि आज परत निघालो आहे. आणि मेन म्हणजे माझं मला असं वाटत नव्हतं की मी परत फ्लाईटनं प्रवास करू शकेल, ठीक आहे. म्हणजे माझं मला वाटतं की हां फक्त बाबा सगळं सरळ्यावर लागू दे बस. हे फ्लाईट बीट तर लई मोठा विषय आहे, ठीक आहे. पण सगळं फक्त सरळ्यावर लागू दे. पण आज आपण जातोय फ्लाईटनं, ठीक आहे. आणि आणि बऱ्यापैकी आहे म्हणजे हे आता हे पैसे असणार आहेत हे म्हणजे आपलंच असणार आहेत. म्हणजे असं नाही की वडिलांचं आहेत किंवा अजून म्हणून तर मी हे अजून व्हिडिओ करतोय. ह्याच्या आधी कसं असायचं म्हणजे फ्लाईट वगैरे असायचं मी, पण ते कसं पप्पांच्या वगैरे पैशावर असायचं. त्यामुळे मला बी ते होतं की उगाच दुसऱ्यांच्या पैशावर उड्या मारायच्या नाहीत. पण आता आहे ते म्हणजे बऱ्यापैकी सगळं स्वतः पण आहे, ठीक आहे. म्हणजे लई पण स्वतः नाही पण आहे. म्हणजे आधी जे होतं त्यापेक्षा तर हे बरंच पुढं आहे, ठीक आहे. आणि अजून पण बरंच पुढं असणार आहे, ठीक आहे. तर ह्यो माझ्या मनासाठी पण मोटिवेशन एक आहे की बाबा आपण जे विचार करत होतो किंवा जे कधी स्वप्न बघत होतो की हां असं असं असणार असं असं ते झालं आहे आज, ठीक आहे. आणि अजून पण पुढच्या गोष्टी आहेतच त्या पण आपण करणार आहे, ठीक आहे. स्पेस कमी आहे मोबाईलमध्ये त्यामुळं आपण थोडक्यात थांबवतो इथं. जेन्युइन माझ्या भावना सांगितल्यात, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फ्लाईटचा व्हिडिओ येईलच जर स्पेस राहिली तर. त्यामुळे तो बघायला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.